केलंय. त्यांचं म्हणणं आहे भाजपला नीतिमत्ता नाही. मला वाटतं ही त्यांची नुरा कुस्ती आहे. बरं. म्हणजे विरोधी पक्षाला तुम्ही स्पेसच ठेवायची नाही, हा. एकमेकावरती आरोप करायचे आणि निवडून आल्यावर एकत्र जायचे. म्हणजे आता सुद्धा आम्ही एकत्र आलोय आणि मिंदेला मुंबईत ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी म्हणून ते वापरतायत. मिंदेचा वापर त्यासाठी करतायत, म्हणूनच त्याला शिवसेना आणि आमचं चिन्ह दिलंय. म्हणजे मराठी माणसामध्ये गोंधळ उडवायचा, त्याच्यात फूट पाडायची, मराठी माणसं फोडायची, हे मिंदेला दिलेलं काम आहे. पण ते काम तुम्ही एकत्र आल्यामुळे असफल झालेलं आहे. असफल झालंय आणि मराठी माणसांनी ते आणखीन केलं पाहिजे. होय. ते काय आहे, त्यांनी सगळ्या योजना आखल्या. हे कधी होईल असं त्यांनी अपेक्षाच कधी केली नव्हती. हो. कळलं का? त्याच्यावरती तो बंगला कोसळला ना त्यांचा. पण दुसरा एक फार गंभीर प्रश्न की ह्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे तेवढ्या बंडखोऱ्या, मारामाऱ्या, खुनाखुनी, एबी फॉर्म पळवणं आणि गिळणं इथपर्यंत आमच्याकडे नाही. या सगळ्या गोष्टीची कारणं अशी आहेत. काय वेळेत निवडणुका झाल्या असत्या ना, तर मला असं वाटतं हे चित्र तसं तेवढं दिसलं नसतं. हे 7 वर्ष जे तुंबलं ना सगळं, हो. कळलं का? आणि ते आता होणार, आता होणार, आता होणार, आता होणार, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही दर सणासुदीला जे काही पैसे वाटत बसले होते ते सगळ्यांचा उद्रेक झाला. म्हणजे बंडखोरीचा विक्रम झाला. पूर्वीच्या राजकारणात नेते घडवण्याची प्रक्रिया होती. आता नेते पळवावे लागतात भारतीय जनता पक्षाला. इतका मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष. मी लोकसभेला बोललो होतो की भारतीय जनता पक्षासारखा वांझोटा पक्ष देशाच्या राजकारणात नाही. ह्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, त्याचं पाप आमच्यावर टाकतात आणि आमची राजकारणातली पोरं ते पळवतात. आता या पोरांना कसं काय तुम्ही आवर घालणार? आमच्याकडे पोरं म्हणजे प्रक्रिया सुरूच आहे. तिकडे तुमच्याकडे बंदी नाहीये. मोहन भागवत बोललेत ना. हो. म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचं पालन करताय त्यांच्या दृष्टीनं. नाही, दुसरं असं आहे की या वेळेला भारतीय जनता पक्षात बंडखोऱ्या झाल्या. भारतीय जनता पक्षातून लोक बाहेर गेले. तो पत्ता जसं राज म्हणाल तसा आता हालायला लागलाय बंगला. तो एक दिवस पत्त्याचा बंगला बेपत्ता होईल. प्रत्येक गोष्टीला अंत आहे. आपण जे म्हणालात की कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. उद्धव साहेब, लोकशाही देशात, लोकशाही देश, लोकशाही आहे का? नाही, लोकशाही आहे ना, लोकांमध्ये आहे. ते मतपेटीत का दिसत नाही? त्याचं कारणच ते आहे ना. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ईव्हीएम आहे पासून अनेक गोष्टी आहेत. तुम्ही अजूनही मानता ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे? एक मिनिट, आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तेलंगणा आणि पंजाबमध्ये. मतपेटी बॅलेट पेपरवरती झालं. तेलंगणामध्ये 7 नंबरला गेली बीजेपी, भारतीय जनता पक्ष, आणि पंजाबमध्ये 4 नंबरला गेली. हे बॅलेट पेपरवरती तर सिद्ध झालंच ना. कर्नाटकात सुद्धा त्याच पद्धतीनं झालं. मग बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं राज्यातला हा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. राज्य निवडणूक आयोग या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग नावाची संस्था अस्तित्वात आहे का? भारतात कुठे आहे? देशात कुठे आहे? नाही तर आमचं म्हणणं ऐकलं असतं ना त्यांनी. की आपण स्वतः त्यांच्याकडे गेलात, प्रेझेंटेशन दिलं, सगळं सांगितलं, सगळं सांगून झालं. आताही काल मनसेचे नेते बिनविरोध जे लोक निवडून आले त्याविरुद्ध याचिका घेऊन गेले. बघू काय होतंय. शिंदे गटाचं किती आव्हान वाटतंय? कारण त्यांच्याकडे आपलं चिन्ह आहे. मी म्हटलं ना त्याला पूर्वी, म्हणजे बाळासाहेबांनी एक शब्द वापरला होता, तो आता मी काय वापरू इच्छित नाही, पण यूज अँड थ्रो. याच्यावरनं तो शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. पण ते बाळासाहेबांना शोभत होतं बोलायला, तसा त्यांचा तो उपयोग आहे. मुंबई बरोबर 29 महानगरपालिका आहेत आणि त्याही महत्वाची शहरं आपल्या या राज्यात अगदी चंद्रपूरपर्यंत आहेत. तुम्ही MMR रिजनचा उल्लेख करताय. पुणे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, नागपूर, अमरावती, अकोला या सगळ्या महानगरपालिका मिळून महाराष्ट्र आहे. आपण मुंबईवर बोलतोय, पण ह्यांना तुम्ही काय सांगाल? ह्या ज्या उरलेल्या महानगरपालिका आहेत ती सुद्धा जनता आपल्याकडे पाहते आहे की आमच्याकडेही लक्ष द्या, आम्ही सुद्धा महाराष्ट्राचेच लोक आहोत.